नमस्कार. नवराष्ट्रमध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. स्वातंत्र्य उत्सव नेमका आपण साजरा केलेला आहे 77वा. पण खरंच आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत का, हेच प्रश्न आपल्याला बदलापूरच्या घटनेनंतर किंवा कोलकात्याच्या घटनेनंतर पडते आहे. यासाठी काही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महिला आणि विद्यार्थी जोडलेले आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तरी मला सांगा, जे बदलापूरचं प्रकरण झालेलं आहे, खरंच आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत का? मला तरी असं वाटत नाही की आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत. कारण आपण जर स्वातंत्र्य झालो असतो तर महिलांवर आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांवर इतके सारे अत्याचार झालेच नसते. आपण ज्या अर्थी म्हणतो स्त्री पुरुष समानता, महिलांना स्वातंत्र्य द्या, नुकतीच आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली. तर मला असं वाटतं की ही लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा एका बहिणीला, एका मुलीला, एका महिलेला आपण सुरक्षितेची योजना जर लागू केली ती सगळ्यात जास्त सेफ राहील आणि यातूनच कुठेतरी भारतीय संस्कृती जोपासल्या जाईल. परंतु आता असं होत नाही आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टीला राजकीय वळण सुद्धा आलेलं आहे आणि महिलांच्या मनामध्ये, मुलींच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की आपण आता सुरक्षित नाही. तर कुठे जायचं, शिकायचं कसं, मुलींना कॉलेजमध्ये कसं पाठवायचं, मुलींना शाळेत कसं पाठवायचं, हा जो प्रसंग आहे, ही जी परिस्थिती, प्रश्न आईवडिलांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि यासाठी कायदे व्यवस्था काहीच अंमलात येत नाहीये. खरं पाहिलं तर यासाठी कुठेतरी कायदे आणि न्याय व्यवस्था कडक होणं महत्वाचं आहे, जेणेकरून समोरचा व्यक्ती हे करताना 100दा विचार करेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आई बहीण समजल्या जाईल. एक शिक्षण आपण घेत असताना नेमकं शिक्षणच घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये सुरक्षेचे धडे सुद्धा गरजेचे आहे, याबाबत काय सांगाल? कारण शाळेत फक्त आपण शिक्षण देतो, पण शाळेतच असा प्रकार झालेला आहे. आपण सुद्धा एक महिला आहे, एक आई आहे. तुम्हाला काय वाटतं या घटनेमध्ये? अच्छा, मी एक सांगेल. आता आपण सध्या 21st सेंचुरीमध्ये आहे, ठीक आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की बाई आणि माणसांना एक समानता स्थान दिलं पाहिजे. आता एक आपण थोडंसं मागे जाऊया. नेमकं कसं आहे ना, आपण सध्या हे पुरुष मेल डॉमिनेटिंग आपलं कल्चर झालं आहे आणि फ्रॉम लास्ट म्हणजे खूप पहिलेपासून आपल्याला हे शिकवलं गेलं आहे की बाई हे फक्त उपभोग करण्याची एक वस्तू झाली आहे. ही मेंटॅलिटी ऍक्च्युली आपल्याला आज बदलायला पाहिजे. आता ही मेंटॅलिटी आपण दोन खूप मोठे असे ठिकाण आहे जिथे आपण ही मेंटॅलिटी चेंज करू शकतो, जी म्हणजे एक शाळा आणि दुसरं एक घर. आपण जेवढा वेळ घरी राहतो आणि तेवढाच वेळ आपलं दुसरं घर सारखं आपली शाळा पण आहे. म्हणजे आपण जर आपल्या घरी सिक्युअर आहे तर आपला जो दुसरा प्लेस आपण जिथे सिक्युअर राहतो तो शाळा आहे. आपण जर आणि तुम्ही तिथे पण जर सिक्युअर नाही आहे तर मला तरी नक्कीच वाटते की तुम्हाला तिथे काहीतरी बदल करावेच लागणार आहे. आता बघा, जसं की तुम्ही आपण जसं आपल्या घरी आपण बिहेव करतो आपल्या मोठ्यांसोबत, आमच्या घरच्यांच्या स्त्रियांसोबत, ते सेम मुलं बघतात आणि ते शिकतात आणि ते शिकून मग त्यांना काय वाटतं की अरे हे तर आपल्या घरचे असे यांच्यासोबत बिहेव करत आहे, चला आपणही बाहेरच्या मुलींसोबत असंच बिहेव करू. तर हे आपल्या पहिले घरच्यांचं इम्पॉर्टंट आहे, पार्ट आहे की त्यांनी हे बघावं की त्यांचा मुलगा सही वळणावर आहे की नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या मुलाची वृत्ती कशी आहे एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काम करू शकाल. तर तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे की हे सगळं का बरं होत आहे, तर हे तुमच्या वृत्तीमुळे होत आहे. जर तुम्ही वृत्ती पहिलेच तुमच्या घरीच सुधारणा कराल की नाही बा माझा मुलगा काहीतरी वेगळ्या मार्गावर चालला आहे, तर तुम्ही त्यांना बिलकुल दपटवा, समजवा, तेव्हाच आपण याच्यावरती काही काम करू शकतो. ऑफकोर्स कायदे स्ट्रिक्ट झालेच पाहिजे, पण सोबत सोबत आपला समाजही तेवढाच स्ट्रिक्ट झाला पाहिजे. त्याचंही तेवढंच कर्तव्य आहे की समाजाने पण तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे की जर कायदे स्ट्रिक्ट होत आहे तर आम्ही पण या गोष्टीवर तेवढंच काम केलं पाहिजे. तो एक विद्यार्थिनी आहे आणि विद्यार्थी सुद्धा आपल्या सोबत आहे. मला सांग, शाळेत जाताना किंवा कॉलेजमध्ये जाताना काही भीती वाटते का या घटनेनंतर? हा, मला खूप भीती वाटते. कारण की आजकाल म्हणजे अशा वातावरणामुळे आम्हाला खूप असा धाक झालाय. असं म्हणजे कुठे जायचं की असं भीती निर्माण होऊन गेली आमच्याबद्दल. कोणी समज जवळून गेलं तरी आम्हाला असं घाबरटपणा सुटते की काय बाहेर काय वातावरण झालंय. त्या कारणास्तव आम्हाला म्हणजे थोडी भीती वाटू लागते. तुला काय वाटतं या घटनेमध्ये? आम्हाला पण असं रात्री वगैरे कुठे बाहेर वगैरे जाताना थोडी भीती वाटते आणि कॉलेजमध्ये वगैरे असं एकटं जाताना पण भीती वाटते आणि घरच्यांचं पण असं म्हणणं असते की जास्ती वेळ बाहेर थांबायचं नाही. त्यांचे पण लवकरात लवकर कॉल वगैरे येऊन जाते की घरी येऊन जावं म्हणून. घरच्यांना पण धाक असते की आता असे प्रसंग घडत आहे. आम्हाला पण या प्रसंगामुळे मनामध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे.
जसं आता इथे विद्यार्थिनी आहे, महिला वर्ग आहे, त्यांनी सांगितलं आहे की भीती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा हेच रिएक्शन आहे की लवकरात लवकर घरी यावं आणि त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सुद्धा काही मागणी इथे होते आहे. तर काय वाटतं, असे नेमके प्रकार आतापर्यंत खूप झालेले आहेत, पण जी शिक्षा मिळायला पाहिजे, खरी शिक्षा जे मिळायला पाहिजे नराधमास, ती अजूनपर्यंत मिळाली नाही. 3 वर्षाची मुलगी, चिमुकली मुलगी, तिला अजून तोडतोडे बोल असतात. पहिले जनमानसामध्ये हेच एक भाव होतं की नाही, तोडके कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात, पण ही चिमुकली होती आणि ही शाळेत जात होती, शाळेमध्ये ते घडलेलं आहे. काय सांगाल? अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आपण प्रत्येक वेळेस महिलेला, एका मुलीला कुठेतरी बोलत असतो की तिने छोटे कपडे घातले आहे, तिने लवकर घरामध्ये आलं पाहिजे, पण ती तर एकदम छोटीशी चिमुकली होती ना, निरागस होती, तिला काय समजतं? आणि ती तर स्कूलच्या युनिफॉर्म मध्ये होती आणि आताचे जे युनिफॉर्म असतात ते लॉंग असतात, म्हणजे असं काही दिसत पण नाही. कुठेतरी त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं गेलेलं असावं असं मला तरी वाटतं. कारण की जेव्हा आम्ही त्या आईचा एक इंटरव्ह्यू ऐकला, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या महिलेने असंच म्हटलं की त्याला लहानपणी औषध सुरू होतं, त्याच्या शरीराला कुठेतरी होल होतं आणि तो मानसिकरित्या सडन होता, म्हणजे अनस्टेबल होता. तर तो जर लहानपणापासून असा होता तर कुठेतरी तो मानसिकरित्या ढासळलेला होताच. तर या वृत्तीतून त्यांनी त्या मुलीवर असा काहीतरी प्रसंग केलेला आहे. आणि एक महिला म्हणून सुद्धा, एका शिक्षकाचं सुद्धा काम आहे की आपण ज्या व्यक्तीला रुजू ठेवतो त्याचा कुठेतरी आपण बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे. ज्या अर्थी त्यांनी 3 लग्न केलेली आहे आणि तिसरी जी त्याची बायको आहे ती पुरुषी आहे, ती माहेरी गेलेली आहे, यावरून आपण समजू शकतो की तो व्यक्ती कसा आहे. आणि मॅनेजमेंटने सुद्धा कामावर रुजू ठेवताना तो व्यक्ती काय करतो, कुठे राहतो, त्याच्या अगोदर त्याने किती काम केलं, किती काम नाही केलं, हे जर माहिती करून घेतलं तर यापेक्षा अजून काय चांगलं असणार आहे. आणि यामध्ये छोट्या छोट्या मुलींचा काय गुन्हा असतो, मला असं वाटतं की छोट्या मुलींना समजत सुद्धा नाही, त्यांचे तोतडे बोल असतात, त्या निरागस असतात, एकदम नाजूक असतात. जेव्हा ते घरी जाऊन सांगतात तेव्हा आई वडिलांचं हृदय काय म्हणणार? आई वडील हाच विचार करणार की बेटा तू यानंतर स्कूलमध्ये जाऊ नको. आणि माझ्यासारखी तर एक ऍज अ एक मी मुलगी म्हणा किंवा समोर पण मी जाऊन एक आई होणार आहे, तर मला हेच वाटेल, जर मला असं कळलं की माझ्या पोटामध्ये मुलगी आहे तर मी म्हणेन की बाळा तू जन्माला येऊच नको. कारण की आताची मुलगी ही सेफ नाही आहे, मुलं सेफ आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कठीण कायदे व्हायला पाहिजे आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी असं मी जाहीर माझ्या मनातून इच्छा व्यक्त करते. नेमकी आता त्यांनी इच्छा केलेली आहे की फाशीच व्हायला पाहिजे, पण कुठेतरी एक आई म्हणून एक दडपण येतं का शाळेत पाठवताना? काय वाटतं? आणि शाळेमध्ये कुठेतरी सीसीटीव्ही कॅमेरा असायला पाहिजे का? याबाबत काय सांगा? बिलकुल 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 आपल्याला बिलकुल वाटतं की आता हे जे सगळं आपण पाहत आहे त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल 100% मनात हाच विचार येतो की बा माझ्या मुलीसोबत तर असं काही घडू नाही शकणार ना. मग आपण कुठे ना कुठे आपल्या मुलीला हे एज्युकेट केलं पाहिजे की बेटा, जसं की आता इतके युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ झाले की बॅड टच काय असते, गुड टच काय असते, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लेकरांना. तुम्ही तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, हे समजून सांगणं की बेटा कुठले टच चांगले असतात आणि कुठले टच चांगले नाही आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट सीसीटीव्ही, बिलकुल सीसीटीव्ही असलाच पाहिजे ऍटलिस्ट कुठे ना कुठे. आणि सीसीटीव्ही वरती बसणारा एक अधिकारी पण असला पाहिजे की तो ऑलवेज त्या सर्वेलन्स वरती असले की कुठे काय घडत आहे. नेमकं जर काही असं वाटलं की हे काहीतरी वेगळं घडत त्यांनी तेव्हा पटकन त्याच्यावरती काहीतरी रिस्पॉन्स केला पाहिजे. ऑफकोर्स सीसीटीव्ही असलीच पाहिजे, त्याच्यात काहीच डाऊट नाही. आता त्यांनी सांगितलं एक आई म्हणून, एक महिला म्हणून त्यांनी असंच म्हटलेलं आहे की शाळेमध्ये सीसीटीव्ही व्हायला पाहिजे आणि त्या जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. यानंतरही असेच काहीशी चर्चा करण्यासाठी आपण बघत राहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.